चला सुरू होणारा सामना क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय तो क्रिकेटच्या पंढरी मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमधली मानाची दिवस रात्र भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरी 2025 22 आणि 23 मार्च कालच्या दिवसामध्ये आपण अ गट ब गट आणि क गटाचे सामने साखळी सामने पाहिले होते आणि आत्ता दिवस दुसरा आहे आणि शेवटच्या दिवशी ड गटातील सामना दुसरा सामना पाहतोय ते रिलायन्स वॉरियर्स आणि विरुद्ध रिलायन्स स्मॅशर्स दोन्ही तुल्यबळ संघ सलामीवर जोडी लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहायला मिळते ते आनंद दास आणि सुमित स्ट्रायकिंगला असेल सुमित लेफ्ट हँड बॅट्समन डावखुरा फलंदाज आणि त्याला साथ देईल तो आनंदास बद्दल सांगायचं झालं तर एक अष्टपैलू खेळाडू कलात्मक फटक्यासाठी प्रसिद्ध असलेले आणि गिरगाव चॅम्पियन्स लीग म्हटलं की त्यासाठी एक अपूर्वाई असते एक संधी असते आनंदासाठी आणि त्याची तो पूर्णपणे या संधीचं सोनं करतो चला सामन्याला सुरुवात होते पहिला चेंडू बॅटची कडा लागली चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात पंचांनी केलंय आकाशाकडे बोट फलंदाजाला धाडलंय माघारी बॅक टू द डगआउट भोपळा ब्लो ज्याला म्हणतो गोल्डन डक चा शिकार ठरलाय तो सुमित पहिलाच धक्का रियांश वॉरियर संघाला आणि संघाने पाचारण केले ते अनुभवी खेळाडू म्हणजे गिरगावले एक उदयनमुख तरुण खेळाडू ज्याच्या बॅटिंगची ज्याच्या फलंदाजीची गिरगावमध्ये चर्चा असते आणि तो म्हणजे समीर मोरे गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या एका पर्वामध्ये समीर मोरे आणि सागर आकाश या दोन्ही फलंदाजांनी शतकीय भागीदारी केली होती अक्षय गवारे चुकीची दुरुस्ती अक्षय गवारे आणि समीर मोरे पहिल्या वर्षामध्ये शतकीय भागीदारी केली होती आणि एक विश्वविक्रम रचला होता स्पर्धा गाजवलेली होती पहिल्याच वर्षामध्ये बापदेव चिरबाजार संघाचे प्रतिनिधित्व करत होते दोन्ही अक्षय आणि सागर आणि त्याच संघातील परंतु रियांश वॉरियर संघामध्ये या स्पर्धेमध्ये खेळतोय तो समीर मोरे मोठी कामगिरी करेल का पाहावं लागेल चांगली गुडलेन वरती टाकलेला बॉल चेंडू होता आणि चेंडू बॅटची काढा चेंडू गेला तो यष्टकच्या हातामध्ये आणि भोपळा ओव्हर पिच डिलिव्हरी परंतु बॅटची कडा लागली चेंडू जातोय तो शॉर्ट मिडॉनच्या दिशेला 38 सर्कलमध्ये परंतु एकदा पूर्ण केली जाईल आणि संघाचा खाता उघडते ते पहिल्या धावेनी आणि क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो कुठल्या चेंडूवरती सामना कलाटणी घेईल कुठल्या चेंडूवरती सामना विरुद्ध दिशेला जाईल हे सांगता येत नाही पुन्हा एकदा सोयर मारा लेग स्टिकच्या पूर्णपणे बाहेर बरकटलेली गोलंदाजी आणि अवंतरदा वाईटच्या रूपात धावसंख्या होती ती 2 अवंतरदाची भर पडते पहिल्या चेंडूवरती प्रसादनी पहिल्या चेंडूवरती सुंदर अशी गुडलँड डिलिव्हरी टाकली होती आणि बाद केली होती आणि ज्याची ज्याची अख्खा स्पर्धा वाढ बघत होती तो आनंद दास बॅट उघडली आहे चेंडू जाते तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला येतोय तो चौकार आणि पुन्हा एकदा
आणि पुढून खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न परंतु प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय तो थेट यष्टीरक्षकाच्या चेंडू विसावतोय, येतोय तो डॉट बॉल. थोडंसं जखडून ठेवण्याचा प्रयत्न केलाय प्रसाद पाटील. डावखुरा गोलंदाज आहे, पारसी जिमखाना यांकडून गोलंदाजी करतोय. फक्त 6 धावा दिल्यात आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, शफल करण्याचा प्रयत्न आणि तिथे मिसफिल्ड, फंबल. परंतु एकाच वरती समाधान मावतं. चांगलं गुड कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये एकाच धावेवरती समाधान मावतं. एक षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्येसाठी एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. गेल्या शनिवार रविवारी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आनंदाची बॅट तळपलेली होती. तडाखे बंद फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कलात्मक फटके पाहायला मिळत होते. बैठक शॉट, रिव्हर्स स्वीप, पूल, विविध प्रकारचे क्रिकेटमधले फटके आनंदाच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. त्याच प्रकारची खेळी आनंदास करेल का हे पाहावं लागेल. आणि गोलंदाजीसाठी पाचारण केले ते पीजी हिंदू जिमखाना यांकडून अक्षय गवार याला. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय ते गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरे 2025-22 आणि आजचा 23 मार्च 2025 दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना. तुम्हाला आम्हाला वेळ लावतो तो क्रिकेटचा खेळ, तुम्हाला आम्हाला मैदानात घेऊन येतो तो क्रिकेटचा खेळ. आणि मुंबईकरांसाठी रविवार म्हटलं की रविवार नसतो, तो असतो म्हणजे क्रिकेटचा वार. रविवार म्हटलं की गल्ली बोळामध्ये सकाळपासूनच म्हणजे लहान पोरापासून ते थोरा मोठ्यांपर्यंत क्रिकेट खेळलं जातं. हीच गिरगावची खासियत आहे, हीच मुंबईची खासियत आहे. पुन्हा एकदा बॅट तळपली आहे ती आनंदाची. रिव्हर्स स्वीपचा फटका जातोय तो सीमारेषे बाहेर येतोय तो षटकार. त्याने त्यांनी मारली. पुन्हा एकदा फिरून काढण्याचा सफल करण्याचा प्रयत्न परंतु माघारी धाडले त्या समीरने. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. चेंडू निघून जातोय तो थेट पॉइंटच्या दिशेने सीमारेषे बाहेर येतोय तो चौकार. नंदास पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. चेंडू जातो थेट इस्लाम जिमखानाच्या गच्चीवर. कडक शॉट, षटकार. काही खेळाडू एक चांगला खेळ घेऊनच जन्माला येतात. मला वाटतं आनंदास हा ना हा स्विच हिट घेऊनच जन्माला आला असेल. न जगत बरा शॉट. ओ
पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न, थोडासा नाखुश स्वतःवरती, मिस झाला शॉट, परंतु काही हरकत नाही, चांगलं कमबॅक केलंय ते अक्षयने. ब्लॉकरमध्ये टाकलं चेंडू होतं, परंतु त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता आनंदासने, थोडासा प्रयत्न फसलाय आणि चेंडू टू डॉट बॉल. धावसंख्या होती 23. दुसरा षटक अजूनही मार्ग असता, एक चेंडू शिल्लक आहे. आणि स्लोवर टाकलेला चेंडू होता, चेंडू जातो तो फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेला. एकदा पूर्ण केली जाईल. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. तो धावा संख्या झाली ती 24. एक गडी बाद 12.0च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. वैयक्तिक 22 धावांवरती खेळतो. 24 धावांमध्ये फक्त 22 धावा ते एकटा आनंद दासचे आहेत. हे म्हणजे विशेष आहे. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहायला मिळतं. ते गिरगाव बॉईज आयोजित युवा विजन प्रस्तुत प्रथमेश सकपाळ यांच्या प्रमुख सहकार्याने ही स्पर्धा साकार होते. नक्कीच शिवसेनेचे माजी दक्षिण मुंबई विभाग प्रमुख कैलासवासी पांडुरंग सकपाळ यांची आठवण सदैव स्मरणात राहील. काल आपण पाहिलं की एक युवा सेना कार्यकारिणी सदस्य आणि मेन स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्यामध्ये मॅच झाली होती आणि आदित्य ठाकरे साहेबांनी एक चांगली फलंदाजी केली होती आणि एक मनोरंजन आणि एक्झिबिशन सामना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो युवा सेनेने एका हाती जिंकला होता आणि त्याचं प्रतिनिधित्व केलं होतं ते प्रथमेश सकपाळ युवा विजनचे सर्वेसर्वा. त्यांनी सुद्धा तडाखेबंद फलंदाजी केली होती. बसुला फटका, बैठक शॉट, चेंडू जातो थेट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेले, पटरीच्या दिशेला, षटकार. समाचार घेतलाय तो तुषारचा आणि चेंडू पाठवलाय तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला, षटकार. धावसंख्या 30. एक गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ. पारसी जिमखान्यांकडून गोलंदाजी करतोय तुषार आणि त्याला सामोरं जातोय तो आनंदास. आनंदाशी फलंदाजी बघणं म्हणजे एक पर्वणी असते. पुन्हा एकदा बैठक शॉट, पुन्हा त्या दिशेला चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर, गच्चीवर, षटकार. धावसंख्या 36. हो, शफल करून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न वाईड ऑफ द ऑफ स्टंप, परंतु चांगलासा कमबॅक करतोय तो म्हणजे तुषार. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, चेंडू जातोय तो थेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सांगायची धावसंख्या झाली ती 42 आणि वैयक्तिक आनंद दास खेळतो तो 40 धावांवरती. अर्धशतक करण्याची सुवर्ण संधी असेल त्याला. पुन्हा एकदा सफल करून करण्याचा प्रयत्न, आता मात्र अडचण सुटलंय. अमूल्य असं जीवदान मिळालंय त्या आनंद दासाला. जी चूक करायची नव्हती ती नक्की केली. रियन्स मॅशरच्या खेळाडूने सीमारेषेवर चांगला झेल झाला असता, आनंदासला माघारी धाडता आलं असतं, परंतु नाही. मला तरी असं वाटतंय आजच्या दिवसामध्ये आनंदाच्या नावावरती अर्धशतकीय खेळी लिहिलेली आहे का ते पाहावं लागेल.
वैयक्तिक 41 धावांवरती खेळतो तो आनंदास. समीर मोरे सज्ज आणि बॅटची कडारली, चेंडू जातो यष्टीरक्षकच्या मागे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या होते ती 44, 44. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. धावसंख्या झाली एक गाड्यांच्या मोबाईलमध्ये 44, 14.7 या धावसंख्येच्या सरासरी धावा कुठल्या आहेत. 44 जरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत असेल, त्यामध्ये वैयक्तिक आनंदास खेळतोय तो 41 धावांवरती. 9 धावांची गरज आहे, ती म्हणजे अर्धशतकासाठी. सुवर्ण संधी होती एक महत्वपूर्ण फलंदाज माघारी धाडण्याची, परंतु ती संधी सोडली आहे आणि चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाही. आणि सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो पीजे हिंदू जिमखाना एन कडून. तो म्हणजे रोहित बने. त्याला सामोरं जाईल तो समीर. समीरला अजून सूर पाहिजे तसा गवसला नाही. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा केलेल्या आहेत. तो सुद्धा एक तडाखेबंद फलंदाज आहे याची सर्वांना कल्पना आहे. चांगला खेळ करावा लागेल. 44 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून धावा जोडाव्या लागतील, धावा कराव्या लागतील. पाहूया. ओ ब्लॉकरमध्ये टाकला चेंडू. फॉलो थ्रू पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव पूर्ण केली जाईल. तोपर्यंत 30 सर्कलमध्ये चेंडू जातोय लॉंग ऑफ शॉर्ट, लॉंग ऑफच्या दिशा, शॉर्ट मिड ऑफच्या दिशेला. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, हलकाचा अपील. धावसंख्या दिली 45, 45 ऑन द स्कोर बोर्ड. ओहो, पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, शफल करून करण्याचा प्रयत्न होता आनंद असायचा, परंतु चांगली गोलंदाजी आणि चेंडू निघून जातोय तो थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा येतो तो डॉट बॉल. असं 2 चेंडू टाकले डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंय, थोडंसं जखडून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय तो आनंद असला. हो, फुलटॉस टाकला चेंडू. चेंडू पुन्हा जातो तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला. समुद्रात विसर्जन. षटकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. त्यामध्ये या 51 धावसंख्येमध्ये वैयक्तिक खेळतो तो 47. फक्त 3 धावांची गरज आहे ती स्वतःच्या अर्धशतकासाठी. हो हो, ढकलून घ्यायचा प्रयत्न, सन्मान दिलाय चेंडूला. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न होता समीर मोरेचा. आणि शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. 52 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात सामना करतो समीर. आणि पुन्हा एकदा बैठक शॉट, स्क्वेअर बाउंड्रीच्या दिशेला चेंडू तिथे खराब फिल्डिंग, अच्छा क्षेत्ररक्षण, खामियाना भुगतना पड़ेगा और आ रहा है ये चौका. चार षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 56.
कदाचित आपल्याला आनंदाचं अर्धशतक पाहायला मिळालं असतं जर समीर मोरेंनी त्याला स्ट्राईक काढून दिले असते, परंतु ठीक आहे, वेल प्लेड आनंदास. वैयक्तिक 48 धावांवरती खेळत होता तो आनंदास. धावसंख्या झाली ती 56. विजयासाठी 57 धावांची गरज असेल ती रियांश वॉरियर संघाला, रियांश स्मॅशर संघाला, सॉरी. पारसी जिमखाना यांकडून अमित खोत, एक अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज गिरगावातील आपल्याला पाहायला मिळतो तो अमित खोत. चला चला, सामन्याला सुरुवात करा. आणि या पुढील होणारा सामना असेल तो या सामन्यामधील विजेता संघ विरुद्ध गिरगावचा राजा. पाहावं लागेल कुठला संघ विजय होतोय.
सामन्याला सुरुवात. सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अमित खोत. सामन्याला सुरुवात होतोय. सलामीवरील जोडी अक्षय गवारे आणि रोनक. पहिल्याच चेंडूवरती सन्मान दिलाय आणि संघाचं खातं उघडले ते एका धावेने. हेच महत्वाचं असतं. पहिला चेंडू असतो तो बॅटवर घ्यायचा, सन्मान द्यायचा आणि सामन्याला सुरुवात करायची. हो, पहिला चेंडू आणि चेंडू पाठवला थेट मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेला. इस्लाम जिमखाना गच्चीवरती येतोय तो षटकार. पुन्हा एकदा बॅटची कडागली. चेंडू जातोय वर तो 38 सर्कल मध्ये आणि धक्का 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 दे धक्का. रोनक परततोय तंबू मध्ये. आणि फलंदाजी पाचारण केले ते बोलवले क्रीज वरती प्रणितला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार खाऊन सुद्धा चांगलं कमबॅक केले ते अमित खोत यांनी. तिसऱ्या चेंडूवरती बळी टिपलाय तो रोनक याचा. माघारी धाडलं ते अमितने आणि फलंदाजीसाठी आलाय तो प्रणित. फुलटोचा चेंडू इंचावर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो थेट शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर. चौकार. आणि येतात त्या महत्वपूर्ण 4 धावा. धावसंख्या होती 11. हो हो हो, बॅटची काढायला लागली. चेंडू जातो थेट पॉइंटच्या गलीच्या दिशेला. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती 12. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता परंतु एक खराब चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेला आणि मिळाला तो चौकार. 12 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या षटकाला शेवटचा चेंडू. हो, कटकण आत आलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. चांगली फेक पाहायला मिळाली परंतु एक धाव पूर्ण केली जाईल तोपर्यंत. चांगलं बॅकअप 38 सर्कलमध्ये पाहायला मिळते ते समीर यांच्या रूपात. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक षटकांची धावसंख्या झाली ती 13. एक गडी बाद.
जर 15 मिनिटामध्ये 3 षटकं पूर्ण नाही केली तर तुमचा एक खेळाडू तो 38 सर्कलच्या आत येईल. त्यामुळे शक्यतो जरा सामना स्पीडअप करायला पाहिजे. सामना स्पीडअप करा. प्रत्येक संघाला बंधनकारक असेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण केलीच पाहिजे. आणि पेनल्टी म्हणून तुमचा जर नाही केली तर पेनल्टी दंड म्हणून तुमचा एक खेळाडू येईल तो 38 सर्कलच्या आत. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला घेऊन येतोय तो विशाल. हो, कट केलेला चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न अक्षयाचा, परंतु चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. येतोय तो डॉट बॉल चेंडू. षटकाची सुरुवात झाली ती डॉट बॉल चेंडूने, निर्धाव चेंडूने. थोडं जखडून ठेवण्याचा प्रयत्न. 15.5 च्या धावसंख्येच्या सरासरीने धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठवला थेट समुद्राच्या दिशेने. षटकार. एक समाप्ती केली त्या चेंडूची षटकारच्या रूपात. अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळाला आपल्याला एक शानदार असा फटका. समुद्राच्या दिशेने विसर्जन करून टाकलाय तो. हो, ब्लॉकला मध्ये टाकलाय चेंडू. शफल करून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु चांगलासा कमबॅक विशाल याचं. आणि तो एकाच धावेसाठी समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या तिथे 20 ऑन स्कोरबोर्ड. चांगलं कमबॅक केलं ते विशालने. त्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, परंतु चांगलं कमबॅक केलं त्या विशालने. आणि त्याला समोर जाईल तो प्रणित. पीजी इंदू जिमखाना यांकडून गोलंदाजी करतो तो विशाल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणि तो डॉट बॉल. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो थेट पॉईंटच्या दिशेने सीमारेषे जवळ, परंतु खेळाडू तैनात आहे. तोपर्यंत एकदा पूर्ण केलीच जाईल. धावसंख्या होती ती 21. प्रणितचा आपल्याला एक थोडासा कल दिसतोय स्विच हिट करण्याचा, पण थोडासा फटका त्याचा चुकतोय. पाहिजे तसं यश त्या स्विच हिटवर त्याला मिळत नाहीये. पुन्हा एकदा सज्ज आणि फुलटॉस, लोअर फुलटॉस आणि बाद. अक्षय परततोय. ₹500 रोख रक्कम असेल ते मल्हार स्पोर्ट्स राकेश साळू यांच्याकडून. निखिल डेरेसाठी हे घोषित पारितोषिक आहे. निखिल डेरे यांनी जर 3 चेंडू 3 बळी घेतले म्हणजे हॅट्रिक घेतली तर मल्हार स्पोर्ट्स राकेश साळवी यांच्याकडून ₹500 रोख पारितोषिक. तिसरं षटक घेऊन येतो तो निखिल डेरे. एक अनुभवी टेनिस क्रिकेटमधल्या गिरगावामधलं चांगलं नाव, उदयोन्मुख खेळाडू.
सामना करतो प्रणित. पुन्हा एकदा ओव्हरपीट टाकलं चेंडू, चेंडू पाठवलं थेट इस्लाम जिमखानाच्या कॉरिडॉर मध्ये. येतोय तो षटकार. थँक्यू. आणि पहिल्याच चेंडूवरती पाठवून दिलाय तो चेंडू सीमारेषे बाहेर षटकारच्या रूपात. धावसंख्या होते ती 27. ओ चांगला कमबॅक, चांगला कमबॅक. समीकरण बदलते ते 10 चेंडू 30 धावांची गरज. 27 ऑन द स्कोर बोर्ड. 27 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईड ऑफ द ऑफ स्टंप डिलेव्हरी. पुन्हा एकदा 2 चेंडू चांगला कमबॅक करतो तो निखिल. पहिल्या चेंडू षटकार ठोकला होता परंतु 2 चेंडू मध्ये चांगलं कमबॅक केलंय. जखडून ठेवलंय फलंदाजाला. लोअर फुल टच टाकलाय चेंडू, चेंडू जातोय तो थेट डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर दिशेने येतोय तो चौकार. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं ते निखिलने. येतोय तो डॉट बॉल. मात्र यामध्ये फलंदाजांनी कमबॅक केलंय आणि चेंडू माघारी धाडलाय तो चौकारासाठी. थँक्यू. 35 विजयासाठी अजूनही 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. मध्ये काही अशक्य नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा टाकलेला चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय तो डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला. षटकार. चेंडू मध्ये हव्या आहेत त्या 16 धावा. अटीतटीचा सामना आहे. या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर चांगला खेळ करावा लागेल, चांगली सांघिक कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन टाकला चेंडू होता, चेंडू पुन्हा जातोय परंतु तिकडे खराब असं क्षेत्ररक्षण.
महत्वपूर्ण धावा धावा अडवता आल्या असत्या आणि येतो तो चौकार. चार चेंडू 12 धावांचं समीकरण. गोलंदाजाला मार्गदर्शन करताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करतो तो आनंद दास. धावा रोखावे लागतील. आणि चांगलं कमबॅक वसंतचं आणि येतो डॉट बॉल. प्रत्येक चेंडू निर्णायक चेंडू. प्रत्येक चेंडूमध्ये समीकरण बदलतंय आणि त्या हव्यात त्या 3 चेंडू 12 धाव्यात 3 चौकार मारावे लागतील किंवा 2 षटकार मारावे लागतील आणि सामना संपवला लागेल तो रियान स्मॅशर संघाला. फलंदाजी करतो तो हर्षित आणि टोलावलेला चेंडू चेंडू जातो थेट परंतु एकच धाव घेतली आहे. समीकरण आता बदलते. 2 चेंडू 11 धावा. 46 ऑन द स्कोर बोर्ड. धावसंख्या 46. 2 चेंडू 11 धावा 2 षटकारांची गरज. मॅच ऑन. या चेंडूवरती सामन्याचं काय होणार. या चेंडूवरती सामना कोणाकडे झुकणार. या चेंडूवरती निर्णय निश्चित होणार. पाहूया वसंतचा चेंडू आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फसलेला प्रयत्न आणि आता फक्त एका चेंडूची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. प्रणितला संधी होती हा चेंडू कन्वर्ट करण्याची षटकारामध्ये. ती संधी पूर्णपणे सोडली आहे. एक चेंडू 11 धावा आणि कव्हरचा टोलावला चेंडू होता. चेंडू जातो सीमारेषेजवळ परंतु एक धाव नाही. आणि अशा तऱ्हेने रियांश वॉरियर्स या संघाने हा सामना आपल्या खिशात घातलाय आणि पुढच्या सामन्यामध्ये कूच केले ते रियांश वॉरियर्स संघाने. पुढे होणारा सामना असेल तो गिरगावचा राजा विरुद्ध रियांश वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. रियांश वॉरियर्स टॉस करण्याच्या अगोदर नाणेफेकीचा कौल करण्याच्या अगोदर आपली लिस्ट अपडेट करा. त्यानंतरच नाणेफेकीचा कौल करण्याची.